जीवाची होती आगाही। माझ्या खोलीत पाणी कसं आलं? पाणी सांग ना। अगं डॉक्टरकडे जायचं, चल लवकर। हो अर्जुन, तू सांगणार नाही ना कोणाला? काय? ते मी घुंगरू। नाही नाही नाही, काय सांगत नाही मी। पण माझ्या खोलीत पाणी कसं आले सांगितलं नाही तू? वया भुईमुग कोणी वाळत घातलं? चल आजो बोल की। ए मार्केटमध्ये जाणार असेल तर त्या अवध्याला फोन करायला सांग। सांगतो सांगतो। नक्की सांग, नाहीतर विसरशील। अर्जुना, बोला तात्या। अर्जुना बरं झालं भुईमुग वाळत टाकलास। होय होय, निघालास कुठं? ते जरा कल्लूकडे जाऊन येतो। मला कधी घेणार उचलून घेतो की घेतो। आता नाही आता नाही आता नाही। हे बघ, मी बाहेर चाललो की नाही, बाहेरनं जाऊन येतो, मग घेतो काय। हे बघ, कोणाला काय सांगायचं नाही हा। तुला तुला चॉकलेट आवडते की नाही? मी येताना घेऊन येतो हा। जा पळ, आई मिळतो तुला, पळ 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 पळ। काय ग? माहितीये अर्जुन काका आल्यावर ना मला चॉकलेट देणार आहे आणि उचलून पण घेणार आहे। अभ्यासाला बस जा, उचलून घेणार आहे। घाई घाईत कुठे गेलं म्हणे? अय्यो, तू गाडी जरा हळू चालव, मला माझं पाय जपायला पाहिजे। अगं वय की, पण घरी पण लवकर पोचायला पाहिजे। माझ्या घरातली माणसं आली बी, तुझ्या घरातली बी येतीलच लवकर। हो, पण त्यापेक्षा मला माझा पाय जास्त महत्वाचा वाटतो। हो, तुला गाडी नीट चालवता येते ना? ए बाई, जरा गप्पच की तू। गप्प बसते, पण तू गाडी नीट चालव। मागं बसून मला शिकवू नकोस तू। अय्यो, मी काय शिकवे ना? तू शाळेत शिकला नाही का? तू डोक्यात जाऊ नको हा। डोक्यात कसं जाणार? तू आता एक शब्द बोललीस की नाही बघच। खुच्चा हा, तूच। तात्या, मगाशी तुम्ही जे काय बोलला की नाही, लई मनाला लागले माझ्या। बरोबरच बोललोय की मी। तर काय? हे तात्या, ते तुम्ही काय चाललंय? नाही ते चुक। आणा इकडे, आणा इकडे। हा, नाम्यावर जरा लईच जास्त चिडला तुम्ही। जरा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। उगाच औषधांचा आणि खर्च वाढतो। औषधाचा खर्च काय तू करतोस का? हाय का तात्या, तुम्ही नुसतं ह्यासनीच बोला। अहो, त्यांची माफीची सगळा खर्च करायची, पण या वाड्यातला कुणाचा तरी विश्वास आहे का त्यांच्यावर?
जरा कुठं काय करावं म्हणलं बिझनेस तर कुणी ना कुणी आडवा पाय घातलेला हायच. बिझनेस वानराने झाडावरती चढावं आणि बेडकने चिखलात राहावं. थोडक्यात ज्याला जे जमते तेवढंच त्यांनी करावं. तर मग अर्जुन भाऊजीसनी जमला का भुईमुग इकायला? जाऊ तुम्ही, जाऊ इकडनं, जाऊ म्हणू ना. तुम्ही नुसतं उभं राहून बघा. बेडूक म्हणलं तुम्हासनी, बेडूक. तात्या जरा जावा म्हणलं ना. तुम्हाला माहितीच आहे तात्या. जावा. अम्मा हळद राहिली, मी घेऊन येते. लक्ष कुठे तुझं, घेत तरी मगाशी. अम्मा आपण बनाना घेऊ ना. बाळांना का? काय झालं? काय नाही. विरप्पा, सॉरी सर सॉरी. काय सारखी या गावात लाईट जाते? शांत शांत सर, माझं ऐका सर. आपण डॉक्टर कडे जाऊया बघा. त्यानं आग लिहिला ननगे. काही नाही झालं मला. त्या सर्व्हिस मध्ये खूप काय काय बघितलंय मी. हे तर काहीच नाही. हे तू सत्य बरोबर आहे सर, पण सर हे जरा वेगळं आहे सर. ज्यांच्याकडून पगार घेता त्यांचीच ड्युटी करा. ते तर सांगतोय सर. समोर शेळी दिसली तर चारा घेतला पाहिजे, आणि वाघ दिसला तर मटण सर. काय म्हणायचंय तुला? म्हणजे समोर कोण माणूस आहे ते बघून तयारी केली पाहिजे सर. तब्येत कशी फर्स्ट क्लास असायला पाहिजे सर. सत्य. सरी चला चला. अयो सॉरी. तुम्ही गाडी चालवायची नाही सर, तो राजू चालवेल. नो टेन्शन सर, त्याची ड्युटी आहे सर. सर तुम्हाला गावातले एकदम बेस्ट डॉक्टर कडे घेऊन जातो बघा. अय्यो त्या डॉक्टरचा नुसता हात लागला तर कसला पण पेशंट असू द्या खडखडून बरा होऊन नुसता जागच्या जागी नाचायला लागतो बघा. दाना दाना. ए मंगा, थँक्यू सर. सर सावकाश. कत्ते थँक्यू सर. कुठका? व्यंकटेश शेठ, तुमचा बर्फाचा गोळा दुसऱ्यानेच पळवला. काय रे, काल यायला काय झालं तुला, आणि कसा तुला ताप आला रे? चल उठ, आणि सारखा सारखा पावसात भिजत राहतो रे. चल झोप इथे, ताप असतो तुला.
नको प्लीज. पायाला सूज आली, घुंगरू रुततील पायात. पण माझे घुंगरू मी जपून ठेवतो. पावसात जास्त भिजायचं नाही. बस इथे मी तुला बाहेरची औषधं लिहून देतो, ती नीट घ्यायची, समजलं ना? परत परत डोक्याला ताप देत राहायचं नाही. आणि बाहेर मेडिकल आहे, तेथून औषध घ्यायचं, समजला? एवढं यार, हे कोण आहे? हिचं नाव काय आहे? रेवती. कुठे राहते? माझ्याकडेच. हा? म्हणजे आमच्या वाड्यात. तुमचे कोण आहे? भाडेकरू आहेत. भाडेकरू. तू का आणलंस? तिच्या घरचे कुठे आहेत? ते बाहेर गेल्यात, मीच होतो घरात. आणि हो ते जाऊ दे, पाहायला लागले बघा की, तपासा की जरा. बरं तपासतो, चला. ಇಲ್ಲಿ ನೋಯ್ತಾ ಉಂಟಾ? ಇದೆ ದುಕ್ತಾಯ? ಹೌದು. घरी कोण कोण असतं? ಎಲ್ಲರೂ. ಹೇಗ ಬಿದ್ದೀಯಾ? ते फरशी पुसताना पाय घसरला. अरे फरशीवर पाय घट्ट ठेवायचा असतो. इथपर्यंत कसे आला? इमानानं. हो काय डॉक्टर, तपासा की लवकर आणि औषध द्या. अहो गडबड आहे हो. अरे गडबड कसली आहे? तुझ्या मागे काय रावण लागलाय? अहो कोण मागे लागाय नाही, आवरा की लवकर. अहो तिला त्रास होतोय. मग तुला का त्रास होतोय? अप्पा ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? शेती. ठीक आहे ठीक आहे, तुला औषध लिहून देतो, चल. डॉक्टर ऐका ना, काही सिरियस नाही ना? म्हणजे माझा पाय बरा होईल ना? मी चालू शकेन ना? उभी तरी राहू शकेन ना डॉक्टर मी? म्हणजे प्रश्न विचारायचं काम माझं आहे हो. डोंट वरी, फक्त मुरगळलाय, ठीक होईल, काळजी करू नका. चाल रे, औषध लिहून देतो. सावकाश सावकाश. डॉक्टर हे आमचे नवीन इन्स्पेक्टर राघवेंद्र कोकटनीर. बस 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 बस. यांना जरा तपासून बघा. हा ना, बीपीचा लय त्रास, गोळ्या पण संपल्या. कधीपासून आहे तुम्हाला बीपीचा त्रास? नेमकं काय होतंय तुम्हाला? आणि काल रात्री तुम्ही काय खाल्लं होतं? अय्यो, त्यांना काय खायचं ते खाऊ द्या, पण तुम्ही आमचं डोकं नका खाऊ. आधी यांना बघा मग तुम्ही. तुम्ही दोघं तर बोलणार का मी पण बोलू? सॉरी. बोला, तुम्ही पेशंट आहे ना, बोला. चला तपासतो तुम्हाला. सावकाश. ठेवा ते. अप्पा, तुम्ही इथे काय करताय? इलियन मारता ಇದೆಯಾ? तू इथे काय करतेस? काय झालं? मी अप्पा, तुमच्या बीपीच्या गोळ्या संपल्या ना, तेच आणायला आले होते. मेडिकल मधून घेण्यापेक्षा म्हटलं डॉक्टरांकडे यावं. ओळख झाली तर नंतर उपयोगी पडेल. बघितलं वीरप्पा,
माझी मुलगी, माझा अभिमान काय ते. अय्यो खरंय. अप्पा, पण तुम्ही इथं काय करताय? काही सिरियस आहे का? नाही, आपलं ते किरकोळ. किरकोळ? रेवती, किरकोळ बिरकोळ काय नाही. हे तुझे आप्पा म्हणजे आमचे सर अचानक एकदम अस्वस्थ झाले. अय्यो अय्यो, त्यांची हालत बघून आम्हाला वाटलं आता. ए फेद्दा, डॉक्टर, तुम्ही माझ्या आप्पांना नीट चेक करा. कधीपासून त्रास होतोय बीपीचा? ते आणि किती डॉक्टरांना दाखवलं? नाही म्हणजे गोळ्या रोजच्या रोज घेत आहे ना? अहो काय विचारतोय मी, गोळ्या रोजच्या रोज घेत आहे ना? अहो तुम्ही दुसऱ्याला बोलायला देता का? सारखे आमच्यासारखे प्रश्न विचारत जात आहे पोलिसांसारखे. विचारायला लागतो. पेशंट स्वतःहून काही सांगत नाही, लपवतात, खोटं बोलतात. असं आपण आपलं काम सोडायचं. इल्ला बरोबर. तुम्ही गोळ्या लिहून देता का? आत्तापुरती तुम्हाला एक गोळी देतो. तुमची रोजची औषध आहे ना, तुम्ही खात राहा. आणि हे बघा, जास्त त्रास घेऊ नका. तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि हे बघा, आणखी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. कोणी तुम्हाला फालतू प्रश्न विचारले ना, त्याचं उत्तर देऊ नका. सगळ्यात महत्वाचं, कोणावर जास्त रागवू नका. अहो तेच सांगत आलो मी. वीरप्पा, चल रेवती, निघूया आपण. सावकाश. चला. काय झालं? हे नेलं अप्पा. चला चला. रेवती, रेवती, रेवती. अय्यो, अप्पा आले. रेवती, तू अप्पांबरोबर काय करतेस? मी अम्मा, अप्पांना बरं वाटत नाही. त्यांची तब्येत बिघडली होती पोलीस स्टेशन मध्ये. ते डॉक्टरांकडे गेले होते. ये नाही तुरी, आज गोळी घेतली होती का? मला वाटलंच. चाल. चला आता. हा, जाऊया. रेवती, अप्पांचा हात धरून खोलीत घेऊन जा. रेवती. हो हो अम्मा. गरज नाही मला आधाराची. मी आधार घेतोय असं समजून लोक गैरफायदा घेतील. अजूनही अंगात रक्त सळसळतंय, तेही कन्नड. मी साखर पाणी करते, ते अप्पांना नेऊन दे. चल. हो, काय झालं म्हणायचं? ये नाही ला. ठीक आहे सगळं. काय ग पोरी, तू का तोंड पाडलंयस? नाही तात्या, काहीच नाही. अरे अर्जुन, कुठे गेलतास? अहो सांगितलं होतं की तुम्हाला कल्लूकडे जाणार आहे म्हणून. काय रे,
काही लपवत नाहीस ना, खरं सांगतोयस ना व? अहो नाही होता त्या ते पूजेचं काय झालं? बरं झालं तू आला नाहीस, सगळी आबरू गेली बघ. का हो, काय झालं काय? काय सांगायचं, तो पांडुरंग विठ्ठल आहे की नाही, तो सगळं बघून गेल. आलो टिप्प्याला टाक. अक्का, अम्मानी आत बोलवलंय. हा. काय पाहिजे? काय नाही. ಹೋಗು, ಅಪ್ಪನ ನೇವುನದೆ. अप्पा तर पोलीस स्टेशन मधून दवाखान्यात गेले असतील ना? हौदू अम्मा. मग ते तू कशी? अम्मा, ते अप्पांच्या गोळ्या संपल्या होत्या ना, त्याच घ्यायला गेले होते. म्हटलं डॉक्टरांना पण भेटून घ्यावं. बरं केलंस, नाहीतर ते काही कुणाचं काही ऐकत नाहीत, मला तर काही बोलूच देत नाहीत. पण तू काळजी करतेस ते चांगलंय. तुझ्यावर प्रेम आहे त्यांचं आणि विश्वास सुद्धा. रेवती,